नमस्कार, मी आज तुम्हाला केळाची शिकरण बनवून दाखवणार आहे। केळी आपण मोठी लांब आणायची आणि ती जास्त पिकलेली आणायची। आणल्यानंतर साल काढून ती कापायची, अशी छोटे छोटे तुकडे करायचे। हे बघा, आता आपण याच्यात तूप घालून घेऊ। साजूक तूप घालायचं। हे छोटे चमचे 3 चमचे घातलेले। त्याच्यामध्ये हे बघा, अशी मी केळी कापून छोटे तुकडे केलेले आहेत, गोल गोल करून असे कुस्करायचे आणि तुपावर छान असं भाजून घ्यायचे। बघा, छान अशी ही केळी भाजलेली आहे तुपामध्ये, छान सुगंध सुटलेला आहे। असं भाजत आल्यानंतर ना त्याला छान असा सुगंध सुटला जातोय आणि मग आपण समजायचं का आता ही भाजली गेली आहे। आता याच्यामध्ये आपण घालूया दूध। हे बघा, दूध आपल्या आवडीनुसार, घट्ट करायची असली घट्ट बनवू शकता, नाहीतर मग पातळ पाहिजे असली तर पातळी जास्त दूध घालायचं थोडा। पण शिकरण ही थोडी चपाती बरोबर घट्टच पाहिजे आपली भाजीसारखी। हे बघा, इतकं 2 चमचे दूध घातलेलं आहे। त्याच्यात लगेच आपण साखर घालून घेऊया। तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स आवडत असेल तर ते तुम्ही वापरू शकता। साखर कमी घालायची, 2च चमचे घातलेले चहाचे, कारण का तर केळी गोड असतात। जास्त साखर घालल्याने मग ती नुसती गोड गोड लागतात। अशी छान असं घाटून घ्यायची। हे बघा, आता याच्यामध्ये हे 4-5 काड्या मी केसरच्या घेतलेल्या आहेत, त्याही याच्यामध्ये घालून घेतल्या। त्याच्यानंतर आपण सुंठ पावडर घालू, चिमूटभर घातलेली आहे। जशी शिकरण असेल तशी वस्तू वापरायची। हे बघा, अर्धा चमचापेक्षा कमी वेलची पावडर आणि जायफळ पावडर आहे, कारण त्याचे सुगंध छान येतोय। हे बघा, आता हे चांगलं घट्ट होऊन द्यायचं। केसर पण त्याच्यात मिक्स झालं पाहिजे। छान गरम गरम चपाती बरोबर शिकरण खायला मजा येते। आणि केव्हाही आपल्याला डब्याला वगैरे मुलांना उशीर होत असेल तर चपाती शिकरण देऊ शकता, नाहीतर नुसती सुकी शिकरण सुद्धा मुलं खाऊ शकतात, छान आवडते मुलांनाही। आता गॅस बंद करू। हे बघा, छान अशी झालेली आहे घट्ट। हे बघा, गॅस बंद करते। आता शिकरण आपली खाण्यासाठी तयार आहे। चपातीच्या सोबत खा, ब्रेड सोबत खा, पुरी सोबतही चांगली लागते। हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा। धन्यवाद।